पुणे तिथे काय उणे. एवढ्या ट्रॅफिकमध्ये मला घरी पोचायला ना 12च वाजले. पुणे आणि पुण्याचं ट्रॅफिक विशेष खोल आहे. सकाळ सकाळी लवकर आवरून घेतलं आणि आम्ही चाललो होतो सकाळी आमच्या 6:30च्या गाडीनं. मागच्या व्लॉगमध्ये या गाडीचा व्हिडिओ होता. तर त्या काकांना इतकं भारी वाटलं ना, म्हणले छानच, मला लय आवडलं नाही का मी व्हिडिओ बघितला तुझा. जेव्हा आपल्यामुळं दुसऱ्या कुणाला आनंद होतो ना, तेव्हा असं वाटतं वा भाई वा, जिंकलं आपण. असंच गप्पा मारत मारत आम्ही साताऱ्यात पोचलो. दीदी सोबत होती, मग तिला नेलं. जिजू आले, जिजू तिला घेऊन गेले आणि असंच साताऱ्याचं मस्त हिरवगार वातावरण बघत बघत मी आले पुण्याला. आता सकाळी लवकर उठली म्हणल्यावर 2-3 डुलक्या पण काढल्या बसमध्ये. साताऱ्यातून बाहेर निघणं म्हणजे धक्क्याचं आयुष्य सुरू होणं. धक्के खात खात मी पोचले पुण्यात. गेल्या गेल्या पहिलं माझं दुकान उघडलं, काम करत बसली. झाल्यानंतर अविनाशनं मस्त गरम गरम डाळ भात बनवून ठेवला होता, तो पहिला खाऊन घेतला. मग राहिलेलं काम केलं आणि परत 4 वाजता उठून कडक स्पेशल चहा बनवला. 2 दिवसापूर्वी अविनाश पण घरी गेलेला, मग आईने माझ्यासाठी मस्त खायला दिलं होतं. माझं जरी घरी जाणं नाही झालं तरी पण माझ्या सासूबाई सगळं देते, जेवढं मला इथं लागतं तेवढं. घरून भरपूर काही काही सामान दिलं होतं. आता मी चहा पिणार आहे आणि मस्त नंतर सामान सगळं लावत बसणार आहे. गवती चहा तर माझा फेवरेट आहे. आई कधीच चुकवत नाही, प्रत्येक वेळेस गवती चहा देणार म्हणजे देणारच. मम्मी पप्पा जसं घरून सामान द्यायचं की माझ्या पोरीला ही आवडतं ती आवडतं, तसंच आता माझ्या सासूबाई मला सामान देतात सगळं, की तिला ही आवडतं ती आवडतं, ही घेऊन जा ते घेऊन जा. जावयाचा लाड त्याच्या सासरी होतो आणि सुनेचा लाड तिच्या सासरी होतो. भेटू तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये.